कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। माझे कोकणने काल 27 ऑगस्ट रोजी एक सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली बॅग हरवल्याची बातमी प्रसिद्ध केली होती। मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी लोटे ते कांदोशी या मार्गावरती प्रवास करताना संजय टेरवकर यांची सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली बॅग हरवली होती। जर का बॅग कोणाला सापडली असेल तर परत करावी असे आवाहन टेरवकर यांनी केले होते। माझे कोकण मार्फत याची बातमी प्रसिद्ध केल्यावरती ही बातमी वाऱ्यासारखी पसरली। ही बॅग टेरवकर यांच्या अंदाजानुसार कुळवंडी येथे रिक्षातून पडली असावी। रस्त्यावर पडलेली बॅग ही कुळवंडी गावचे संतोष नरळकर यांना सापडली होती, परंतु ती बॅग कोणाची याचा शोध लागत नव्हता। माझे कोकणवर प्रसारित झालेली ही बातमी संतोष नरळकर यांच्यापर्यंत पोहोचली व त्वरित त्यांनी संजय टेरवकर यांना संपर्क साधला व आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी पोलिसांसमक्ष दागिन्यांनी भरलेली बॅग संजय टेरवकर यांना परत केली। संतोष नरळकर यांच्या या निस्वार्थीपणाचे पोलीस व सर्व स्तरावरून कौतुक होत आहे। संजय टेरवकर यांना त्यांची बॅग जशीच्या तशी मिळाल्यानंतर ही बॅग परत मिळण्यामध्ये केवळ आणि केवळ माझे कोकणने सविस्तर आणि त्वरित प्रसारित केलेल्या बातमीमुळे ती बातमी सर्वांपर्यंत पोहोचली, म्हणूनच एका दिवसामध्ये बॅग परत मिळू शकली। त्यामध्ये माझे कोकणचे प्रतिनिधी बाळू सनगरे यांचा देखील मोलाचा वाटा असल्याचे संजय टेरवकर यांनी आवर्जून सांगितले व त्यांचा सत्कार देखील केला। माझे कोकण न्यूज चॅनलवरती आम्ही जेव्हा ती बातमी बघितली त्यानंतर आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु कॉन्टॅक्ट झाला नाही। परंतु सकाळी आम्ही कॉन्टॅक्ट साधला असता त्यांचा कॉन्टॅक्ट झाला आणि त्यानंतर आम्ही आज इथे या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे। या दोन्ही माझ्या भावंडांनी, कुळवंडीच्या भावंडांनी यांची चिखलकर ताईंची जे 10 लाख किमतीची मौल्यवान वस्तू त्यांनी परत केली, यासाठी या दोघांचे मी आभार मानतो। तसेच या चिखलकर ताईंचे जे दागिने मिळाले काही त्या समाधानी आहे आणि हे सर्व शक्य झालं माझे कोकणच्या बातमीमुळे। माझे कोकणनी बातमी दिली, त्याच्यात संपर्क नंबर दिला, त्यांचा तपशील दिला, त्यामुळे आम्ही सर्वच त्यांना संपर्क साधू शकलो। बॅगमध्ये काहीच ओळख नव्हती, परंतु माझे कोकणच्या बातमीमुळे शक्य झालं आणि हे सर्व घडामोडी झालेले आहेत। एक प्रामाणिकपणाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संतोष नरळकर आणि मंदार भोसले, या सगळ्यांचं मी आभार मानतो। धन्यवाद। कोकण माझाचे वार्ताहर पत्रकार बाळू सनगरे साहेब यांच्याशी मला संपर्क साधून दिला। त्यांनी देखील मला ह्या माझ्या वस्तू मिळण्यासाठी फार मोठं या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सहकार्य केलं। त्यामुळे आज ही 3 दिवसानंतर ही जी माझी मुलीची जी मौल्यवान दागिन्याची बॅग आज इथे खेड या पोलीस स्टेशनच्या पोलिसांच्या साक्षीने पोलीस स्टेशन हद्दीत जी मी आज मला ते सुपूर्द केली, तर हे सगळं श्रेय जातं माझ्या कोकण माझेच्या न्यूज चॅनलला आणि त्यांचे पत्रकार कोकण चॅनल माझाचे बाळू सनगरे साहेबांना। त्यामुळं मी चिखलकर कुटुंबीय आणि टेरवकर कुटुंबीय यांच्या वतीनं शाल, श्रीफळ आणि सन्मान असं मी त्यांचा सन्मान करू शकतो। त्यांनी कृपया तो स्वीकारावा। आज मला फार आनंद वाटतोय। आज माझ्या मुलीची जी मौल्यवान दागिन्याची बॅग 26 ऑगस्ट या दिवशी सायंकाळी 5:30च्या दरम्यानची कुळवंडी या गावी हरवली होती, ती आज मला ह्या पोलीस स्टेशन आवारात जे माझे कुळवंडी गावचे संतोष नरळकर आणि मंदार भोसले हे आज माझ्या दृष्टीने ईश्वरच आहेत। ज्या मौल्यवान दागिन्याची बॅग त्यांना त्या कुळवंडी रस्त्यामध्ये सापडली, त्यांनी बराच प्रयत्न केला, पण जेव्हा मी पोलीस स्टेशनला नोंद केल्यानंतर मला प्रश्न पडला होता की काय करावे, कशा पद्धतीने ही माझी वस्तू हरवलेली मिळवायची। कारण का जी वस्तू माझी हरवली होती त्याच्यात माझा ID प्रूफ असा काहीच नव्हता, त्यामुळे ज्यांना कोणाला मिळालेले ते देखील तळमळत असणार की ज्याला वस्तू ज्याची आहे त्याला देण्यासाठी। परंतु माझ्या लक्षात आलं किंवा बाळू सनगरे साहेब जे माझ्या कोकणचे आज पत्रकार आहेत त्यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी मला एक सजेस्ट केलं की आपल्याला ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, ज्यांना कोणाला वस्तू मिळाली त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा एक माध्यम आहे आपल्याला, तर ते आपल्याला करावं लागेल। त्यानुसार मी बाळू सनगरे साहेबांना विनंती केली की सर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, त्या पद्धतीनेच आपल्याला जावं लागणार। मग त्याप्रमाणे त्यांनी 27ला एक बाईट्स बनवलं माझं आणि माझं कोकण या चॅनलवर त्यांनी न्यूज प्रसारित केली। त्यामध्ये माझा मौल्यवान वस्तूचा उल्लेख परत तसेच
माझा कॉन्टॅक्ट नंबर, ज्या व्यक्तीला मिळालेली वस्तू आहे त्याला कॉन्टॅक्ट वगैरे नसल्यामुळं तो कॉन्टॅक्ट नंबर देखील दिला गेला. आणि अशा ह्या कॉन्टॅक्ट नंबरच्या माध्यमातून जेव्हा ह्या माझ्या ईश्वररूपी माझ्या 2 ग्रस्तांनी जेव्हा पाहिलं न्यूज, तेव्हा त्यांनी माझ्याकडे कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु कांदुशी गाव हे त्या माझ्या ज्या जिओच्या रेंज नसल्यामुळं तिथे मला तो त्यांचा कॉन्टॅक्ट झाला नाही. त्यांनी प्रयत्न केले, म्हणून काल न करता परत त्यांनी सकाळी लागलं, कॉन्टॅक्ट न झाल्यामुळे सकाळी परत त्यांनी प्रयत्न केले आणि सकाळी माझ्या जेव्हा कॉन्टॅक्ट झाला त्यांचा, तेव्हा मला अक्षरशः आनंद अश्रू माझे ढासळले. असे हे आज जगामध्ये खरोखर ज्वलंत उदाहरण आहे की अशी प्रामाणिक माणसं या दुनियेत असतील तर खरोखर आपल्या मानव जीवन कल्याणच आहे.